करुणालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः जयांचे करिता स्तवन सकल विद्यांचे अधिकरण ते वंदुम्या श्रीचरण श्री गुरूंचे सदा शिव समारंभां शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा। रामकृष्ण हरी। अत्यंत सुंदर श्लोक, साधकांसाठी अत्यंत उपयुक्त श्लोक। अनन्याश्चिन्तयन्तो माम् ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। साधकाला अत्यंत उपयुक्त असणारा, त्याबरोबर आणखीन एक श्लोक घेतो। ये प्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्लोक क्रमांक 22 आणि 23, अध्याय 9। आपण पाहिलं होतं की 3 वेद आहेत, 3 वेदातील 3 प्रकारच्या विद्या आहेत। विद्या नावाची गोष्ट एकच आहे, पण 3 वेदातून ती सांगितली गेलेली आहे। विद्येचे प्रकार 3 नव्हे, 3 वेदातनं सांगितलेली, म्हणून त्रैविद्या म्हटलं आहे। जे लोक या विद्यांचा वापर करतात, कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड, या विद्या शब्दामध्ये तीनही कांडातला भाग येतो। नुसता ज्ञानकांडातलाच भाग येतो अशातला भाग नव्हे, तीनही कांडातला भाग येतो। याचं कारण आहे की यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतीं प्रार्थयेत। इथे कोणती विद्या आहे हो? मोक्षाची विद्या आहे का? नाही, स्वर्ग प्राप्तीची विद्या आहे। कसं करायला पाहिजे, काय मिळवायला पाहिजे, म्हणजे कर्म आणि उपासना या दोनही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, यांना विद्येमध्येच गृहीत धरलेलं आहे। आणि तिसरं ज्ञान आहे। बहुतांश लोक स्वर्गाची कामना करतात। तुम्ही म्हणाले कसं शक्य आहे हो? मृत्यू लोकामध्ये स्वर्ग सुखाची कामना कर। मला खूप मोठा मंत्री व्हायचा आहे। का बरं मंत्री व्हायचंय? देशाची सेवा करायची आहे म्हणून
की मेवा खायचा आहे म्हणून? याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे काय आहे. सगळ्यांना अधिकाधिक सुख हवं असतं, खूप खूप सुख हवं असतं, जास्तीत जास्त सुख हवं असतं, आणि ही स्वर्गाची कामना आहे. मला जराही दुःख नको, इतकं सुख मिळावं हे स्वर्गात असतं. तेवढं न मिळालं तर थोडस दुःख, पण 99% सुख, हे पण स्वर्गाची कामना करणारेच आहे. ते अत्युत्तम सुखाची कामना करणारे आहेत. हे तीन विद्येचा आश्रय घेऊन जगणारे लोक. संगीत ही विद्या आहे, ज्योतिष्य ही विद्या आहे, वास्तुशास्त्र ही विद्या आहे, वैद्यक शास्त्र ही विद्या आहे. या ज्या सगळ्या विद्या आहेत, ह्यातली कुठलीही विद्या मोक्षाला मदत करणारी नाही. या विद्यांनी व्यवहार उत्तम करता येतो, लौकिक प्राप्त करता येतो, पण अलौकिकत्व प्राप्त करता येत नाही. दोन गोष्टी आहेत. एकाला अलौकिकत्व म्हणतात, एकाला परलौकिकत्व म्हणतात, एकाला लौकिकत्व म्हणतात. लौकिकत्व म्हणजे या विश्वामध्ये असलेले सगळे सुख, त्याला इह लोक असं म्हणतात. दुसरं लौकिकत्व, पारलौकिकत्व, स्वर्गाचं सुख. आणि एक अलौकिकत्व, आत्मसुख, ब्रह्मरूपता. म्हणून लौकिकत्व, पारलौकिकत्व आणि अलौकिकत्व या तीन गोष्टी आहेत. लौकिकत्वातलं अत्युत्तम सुख म्हणजे स्वर्ग सुखाशी जुळणारं सुख आहे. आणि अशी इच्छा असणाऱ्यांची संख्या खूप असते की नाही, म्हणजे आता तुम्हाला कळेल की फक्त स्वर्ग शब्द वापरलं म्हणजे स्वर्ग सुखाची इच्छा असणारे लोक आहेत असं नव्हे. 5 लाखाची गाडी त्याऐवजी 10 लाखाची घेतली, फार छान वाटतं. 10च्या ऐवजी 20ची घेतली, त्याहीपेक्षा छान वाटतं. चालले वाढते क्रम, वाढता 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 हा क्रम सतत वाढता असतो. आणि भोग घेण्याची जबरदस्त आसक्ती असते, म्हणून तेतम भुक्त्वा, विशाल अशा स्वर्ग लोकांचा भोग घेण्यासाठी आसुसलेले असतात. पण खिशात पैसे असेल तर त्या मोबदल्यात तुम्हाला जसं उत्तम सुख घेता येतं. 1 स्टार हॉटेलमध्ये जायचं की 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं, खिशातल्या सुखावर अवलंबून. तसं संचय केलेल्या पुण्यावर अवलंबून आहे तुम्हाला कोणतं सुख मिळेल. पण खिसा रिकामा झाल्यानंतर कुठेही व्यवस्था नसते. पुण्य संपले, क्षिणे पुण्य. चला, आपल्या ठिकाणी इथे नोटीस नसते देत, नोटीस वगैरे येत नसते. गच्छन्ती ताबडतोब धरणाचा दरवाजा उघडल्याबरोबर पाणी जसं तत्काळ बाहेर पडतं धरणामधून, तसं पुण्य संपल्या क्षणाला मर्त्य लोकांमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. मर्त्य लोकांमध्ये हाकलून दिल्या जातं, मर्त्य लोकांमध्ये घालवून दिल्या जातं, मर्त्य लोकांमध्ये ढकलून दिल्या जातं. ज्या लोकांमध्ये आपण अल्पकाळाचे पाहुणे असतो आणि केव्हाही धक्का मारून काढून दिल्या जाईल अशी स्थिती असते, त्या लोकात कितीही सुख मिळालं तरी राहावं का हो माणसाने. म्हणून स्वर्गाची कामना करता कामा नये. क्षिणे पुण्य, पुण्य संपलं की तुम्हाला तिथनं हकालपट्टी झाली म्हणून समजा. हकालपट्टी ही काही चांगली गोष्ट नाही. हकालपट्टी ही चांगली गोष्ट नाही आहे. मग मर्त्य लोकम विशंती, फिरून जर पुन्हा तिथेच यायचं असेल,
फिरून जर त्याच ठिकाणी येऊन पोचायचं असेल तर मग त्या मर्त्य लोकातून एकदम ब्रह्मप्राप्ती करून घ्यायला काय हरकत आहे? त्या मर्त्य लोकातून स्वरूपाकार व्हायला काय हरकत आहे? हे ज्याला कळलं, हे ज्याला समजलं, त्याला गतागतम, गत आणि आगत, जाणं आणि येणं, जाणं आणि येणं, जाणं आणि येणं, कोणाला असतं हो जाणं येणं? ज्याला काही हवं असतं ना त्याला ते जाऊन आणावं लागतं. आणल्यानंतर ती वस्तू संपली की पुन्हा आणायला जावं लागतं. आता जो जातो ना तो येतोच, जो जातो तो येतोच. म्हणून रेल्वेचे रिझर्वेशन करत असताना त्या फॉर्म मध्ये परतीचे रिझर्वेशन दिलेले असतात. रिटर्न जर्नी क्लिक केलं कॉम्प्युटरवर की लगेच रिटर्न जर्नी, की पटकन तुम्ही तारखा टाका, नावं तुमची ठरलेलीच असतात. जो गेला तो येतो हे कॉम्प्युटरला पण समजलंय. तिथे जाऊन राहत नाही, कायमचा स्थिर होत नाही. गतागतम असे कोण असतात जाऊन पुन्हा वापस येणे, पुन्हा जाणे पुन्हा येणे, पुन्हा जाणे पुन्हा येणे, पुन्हा जाणे पुन्हा येणे. लाचारी होईल. स्वर्गात जायचं, मर्त्य लोकात यायचं, पुण्य प्राप्त करायचं, पुन्हा स्वर्ग लोकात जायचं, हकालपट्टी झाली की पुन्हा मर्त्य लोकात यायचं, पुन्हा पुण्य प्राप्त करायचे, पुन्हा स्वर्ग लोकात जायचं, संपलं, निघा, काढून दिलं, पुन्हा मृत्यू लोकात यायचं. असं लाचारीचं जीवन जगावं की कायम परत न येण्याची व्यवस्था करून घ्यावी? अशी करून घेतली पाहिजे. जे असे करून घेत नाही आणि जे जाण्या येण्याला बंधील असतात ते कामकामी असतात. ते कसे असतात? ते कामकामी असतात. नेहमी कामी, नेहमी कामी, नेहमी कामी. एक काम झालं की दुसरं काम, एक काम झालं की दुसरं काम. काम म्हणजे कामना, कामना म्हणजे गती. ते करावं लागतं. गती म्हणजे रिटर्न तिकीट पुन्हा आलं, रिटर्न तिकीट आलं की पुन्हा कामना केली, पुन्हा कामना केली की पुन्हा गेला. काही बसेस असतात आणि त्या असतात तशा. म्हणजे काय हो? असतात तशा म्हणजे कशा असतात? जाणं येणं त्याच्यावर लिहिलंच असतं. त्याच्यावर पाट्याच लागल्या असतात तशा. पुणे कोल्हापूर पुणे, पुणे कोल्हापूर पुणे, म्हणजे ती कोल्हापूरला जाते, पुन्हा पुण्याला येते, पुन्हा कोल्हापूरला जाते, पुन्हा पुण्याला येते, पुन्हा मर्त्य लोकात जाते, पुन्हा स्वर्ग लोकात येते, पुन्हा मर्त्य लोकात जाते. मर्त्य लोकातून स्वर्ग लोकात जाणं आणि स्वर्ग लोकातून पुन्हा मर्त्य लोकात पुण्य संपल्यानंतर वापस येणं याला म्हणतात गतागत. आणि असं करणारा जो आहे तो कामकामी. आता कामकामी शब्दाचा अर्थ समजला असेल. आता आपल्या निधिध्यासनाच्या दृष्टीने याचा अर्थ काय आहे तेवढा एकदा आतमध्ये बिंबवून घेऊ. काल नर्मदा काठी होतो, तिथे कामना शब्द असा आलाच नाही बघा मनामध्ये, म्हणून सांगितलं नाही गेला माझ्याकडे. निकामता वैशिष्ट्य आहे नर्मदे. रेवा तीरे तपक करूयात
मरणम जान्हवी तीरे, शास्त्र संकेत आहे, शास्त्राचा आदेश आहे. तपश्चर्या कुठे करायची? नर्मदेच्या काठी करायची. मरण कुठे? जान्हवीच्या काठी, म्हणजे गंगेच्या काठी. देवातीरे तपक करूयात, मरणम जान्हवी तीरे, तपभूमी आहे ती. अनेक साधू संत सिद्ध आणि महात्मे त्या ठिकाणी अव्याहत निवास करतात, आजही करतात, आजही करतात. गतागतम काम कामाला बनते. तिथे कामना नावाची गोष्ट अस्तित्वात राहत नाही. नर्मदेच्या काठी तुमच्या अंतःकरणात कामना उद्भवतच नाही, कारण त्या ज्या वेव्ज आहेत, आजकालच्या भाषेत सांगावं लागतं, त्या संतांच्या आणि तपस्व्यांच्या असतात. त्या तुमच्या अंतःकरणात काम वासना निर्माणच होऊ देत नाही. आम्हाला जोडलं पाहिजे, आमचा अँटिना आम्ही लावून घेतला पाहिजे. प्रत्येक डिश अँटेनाची जी कंपनी आहे त्यांच्या वेव्स सगळीकडे असतात, पण तुम्ही ती डिश लावली तर त्या वेव्स तुम्हाला ओढून घेता येतात, नाही तर नाही ओढून घेता येत. मग कामना राहतील. पण जर ती डिश लावली तर निष्कामता, काम कामाला होते, या गोष्टी गतागतम आणि काम कामा सखोल भर देण्यातच नाही. नर्मदा काठी रेवा तीर असं म्हणतात, तेव्हा नर्मदेचं नाव आहे. असो, गतागतम शब्दाचा एक सोपा अर्थ येर धरा. शटल सर्व्हिस म्हणतात त्याला. तिथून तिथपर्यंत आणि तिथून पुन्हा इथपर्यंत शटल सर्व्हिस, ती अशी जा ये करत असते. जी गोष्ट जा ये करते त्याला आपण येर धरा म्हणतो. आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा या माणसाला जेरधारा घालायला. खूप आशावादी असतो, खूप महत्वाकांक्षी असतो, खूप आकांक्षा लावलेला, आणि असं जे असतं त्या माणसाला कामना खूप असतात, म्हणून त्याला जाणं येणं असतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन. महत्वाकांक्षा जर नसेल तरीही काम कौशल्यपूर्ण करता येतं, पण महत्वाकांक्षा असेल तर त्या कामाबरोबर त्या कर्माबरोबर कर्मासक्ती म्हणजे फलासक्ती असते. आणि महत्वाकांक्षा नसेल, कौशल्यपूर्ण काम केल्यानंतर सुद्धा पुण्याची गणना कोण करे? पुण्य प्राप्त करण्यासाठी तो काहीच करत नाही, आणि म्हणून तो मोटिवेट झाला असतो ब्रह्मरूप होण्यासाठी. कामना ठेवून कर्म करू नका. मी माझं काम उत्कृष्ट केलं तरीही त्या कामाचं फळ तेच मिळणार आहे. पण जर मी फळ न ठेवून काम केलं तर फळ त्याला मिळेल, ब्रह्मरूपता मला मिळणार आहे, स्वरूपाकारता मला मिळणार आहे. म्हणून महत्वाकांक्षेची आवश्यकता असते. त्यावेळेला तिथे ईर्ष्या असते, त्यावेळेला तिथे द्वेष असतो, त्यावेळेला तिथे मत्सर असतो, त्यावेळेला ते आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या कशाचं व्यक्ती किंवा विषयाचं चिंतन असतं. म्हणून एक निर्णय करून टाकला पाहिजे, महत्वाकांक्षा ठेवायची नाही. पण महत्वाकांक्षे विना कर्म केल्याशिवाय राहायचं नाही, कौशल्यपूर्ण कर्म करायचं. फ्रेंच लीव घ्यायची नाही, टाळाटाळ करायची नाही, कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आपलं जीवन कॉम्प्रोमाइज वालं जीवन नसावं. काही लोकांचं असतं तडजोड. आता निभावून घेतो आम्ही. निभावून कशाला घेतोय? निभावून कशाला घेतोय? स्वीकारलं आहे तुझं तसं आहे म्हणून.
निभावून घेतो कशाला? तुम्हाला कॅडबरी मिळावं की रावळगाव मिळावं हे तुमच्या प्रारब्धात आहे, लक्षात ठेवा. आपल्या लहानपणी कॅडबरी नव्हतेच, किंबहुना असतील तर आम्हाला माहीतच नव्हते, कारण तिथपर्यंत पोचच नव्हती, आमची आर्थिक पोचच नव्हती की आम्हाला कॅडबरी कधी घेऊन देतील. याचा अर्थ काय? आपल्या प्रारब्धात नव्हतं त्या गोष्टीचं आपण चिंतन करायचं काय कारण आहे? म्हणून आत्ता कॅडबरी घेतली, आम्हाला मिळत नव्हत्या अशी खंत बाळगायचं काय कारण? आज उत्कृष्ट हायवेज तयार झाले आहेत, आधी नव्हते, मग आमच्या वेळेला असे नव्हते, आम्हाला खूप त्रासाचा प्रवास करावा लागला, अशी खंत बाळगून काय करायचं? या खंत बाळगल्याने माणसाच्या जीवनात काहीच होत नाही, आणि महत्वाकांक्षा मिळवल्याने माणसाच्या जीवनात कायम सुख नांदत नाही. गतागतम गतागतम. महत्वाकांक्षा ही नेहमी वाढती असते, त्यामुळे ती माणसाला सुखी ठेवतच नाही. असो, आपल्या श्लोकाकडे वळायचं आहे त्याच्या आधी एक सार सांगून जातो, आणि ते सार फार महत्वाचं आहे. नियोजित फळ आहे ते मागितल्याशिवाय सुद्धा मिळणार आहे, न मागता सुद्धा मिळणार आहे, जराही कमी नाही जराही जास्त नाही. एक वाक्य मी ऍड केलं आहे याच्यात, ते फार महत्वाचं आहे. जे फळाबद्दल बोलताय, जे जसं जितकं आणि जेव्हा मिळणार आहे ते, जे जसं जितकं आणि जेव्हा मिळणार आहे तेच, तसंच तितकंच आणि तेव्हाच मिळणार आहे. एकदा जर हे पक्क झालं, प्रारब्ध ही संकल्पना माझी सर्व अंगांनी जर उलगडली बुद्धीमध्ये, तर मग मला खंत करण्याचा विषय राहत नाही. मी गतागत होत नाही, कामकामीही होत नाही. म्हणून एकदा प्रारब्ध बरोबर समजलं पाहिजे, आणि मग वाटेल ते झालं तरी माझ्या पोटातलं पाणी हलवू द्यायचं नाही. हे कौशल्य सांभाळ. निधिध्यासन बद्दल बोलतोय बरं का. गतागतम काम कामाला बनते. शिणे पुण्य मरते लोक विसंची, बिघडत नाही मरते लोकात आलो तर. पण माझ्या पोटातलं पाणी हलू द्यायचं नाही, दुसऱ्याला हल्लेलं दिसू द्यायचं नाही असं नाही म्हटलेलं मी. आपल्या पोटातलं पाणी हलताय कामाने, जशी स्थिती असेल त्याच्यात. आजच्या श्लोकावर येऊया. काल गतागत आणि कामकामी सांगितलं नव्हतं नर्मदा काठी, आठवणच नाही राहिली. असं विसर नाही पडत, पण ती जागा ते सांगण्याची नसावीच म्हणून नाही सुचलं. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्याश्चिंतयन्तो, साधकासाठी अत्यंत उपयुक्त असलेला श्लोक आहे. आणि हा श्लोक आम्हाला बरोबर जर लक्षात आला तर आमचं जीवन जमून जातं. अभियुक्तानाम तेषाम नित्याम, तेषाम बद्दल बोलले आहे. तेषाम म्हणजे कोण? आत्ताच सांगितलं, जे जसं जितकं जेव्हा. आता इथे अशा भक्तांबद्दलचा विषय चालू आहे. अशा भक्तांबद्दलचा विषय चालू आहे. तेषाम नित्याम अभियुक्तानाम. अभियुक्त म्हणजे जुळणे, अभियुक्त म्हणजे घट्ट जुळणे, पक्की पकड असणे, आणि ती पकड नित्य असणे. कोणाची पकड, कोणाची घट्ट पकड असते, कशी ती नित्य टिकते, त्याच्याबद्दलचं सगळं स्पष्टीकरण भगवंतानी याच्यामध्ये दिलेलं आहे, या श्लोकामध्ये दिलेलं आहे. आणि ते
आम्हाला बरोबर समजलं पाहिजे. सतत माझ्याशी जोडलेला आहे. कोण असतो जोडलेला? कोण जोडलेला असतो? अनन्यास चिंतयंतो माम, जो माझं चिंतन अनन्यतेने करतो तो. आता माझं चिंतन करतो तो हे समजलं सगळ्यांना. अनन्यतेने करतो म्हणजे काय? एकाग्रतेने करतो नाही, सतत करतो नाही, अव्याहत करतो नाही, सारखं सारखं करतो नाही. अनन्य शब्दाचा अर्थ असा आहे, त्याशिवाय ज्याला दुसरं काही सुचतच नाही. न अन्य, अनन्य. अ म्हणजे नाही, त्याला दुसरं काही सुचतच नाही, त्याला अनन्य असं म्हणतात. लहान मुलांना खेळण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. या भक्ताला भगवंताशिवाय दुसरं काही सुचतच नाही. जे जे काही त्याला दिसतं तेही त्याला भगवंतच आहे असं वाटतं. प्रल्हादाला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, मारणारही त्याला नारायणच दिसत होता. तो म्हणला आहे मला मारून टाका म्हणतात, माझा नारायण मला कसा मारणार? मला कडेलोट करून दिलेला आहे, माझा नारायण मला कसा मारणार? त्यामुळे कडेलोट करणाऱ्याविषयी जराही त्याच्या मनामध्ये रागा नाही. मी मरणार आहे असा विचारच नाही. त्यामुळे भगवंताला झेलण्याशिवाय पर्याय नव्हता. योगक्षेमम वहाम्य. फार मोलाचा श्लोक आहे. देवाशिवाय कुठेही कधीही काहीही नाही अशी ज्याची खात्री ती अनन्यता. देवाशिवाय कुठेही कधीही काहीही नाही त्याला अनन्यता असं म्हणतात. अनन्यास चिंतयंतो माम. आता चिंतन करावं लागतं का? हा मी शर्ट घातलाय अंगामध्ये, या शर्ट मध्ये सुताशिवाय कुठेही कधीही काहीही नाही याचं चिंतन करावं लागतं का? माझ्या अवतीभोवती ब्रह्मस्वरूपाशिवाय कुठेही कधीही काहीही नाही हे एकदा कळलं. महत्वाचं काय आहे? कळणं महत्वाचं आहे. कळलं की मग तो अनन्य झाला. आणि अनन्य हे चिंतन वेगळं करावं लागत नाही, तेच होऊन जाणं म्हणजे अनन्यता. त्याचाच होऊन जाणं म्हणजे अनन्यता. लक्षात ठेवा, शब्दामध्ये त्याचाच म्हटल्याबरोबर द्वैत होतो बरं का. म्हणून मी पहिले तेच होऊन जाणं असा शब्द वापरलेला आहे. समजण्यासाठी त्याचाच होऊन जाणं असं. मी यांचा शिष्य आहे म्हणजे हे आणि मी वेगळा आहे. मी सौभाग्यवती आहे म्हणजे भाग्यवान वेगळा आणि आम्ही वेगळे. मी श्रीमंत आहे म्हणजे धन वेगळं आणि मी वेगळा. मी रूपवान आहे म्हणजे रूप वेगळं आणि मी वेगळा. एकदा असं म्हटलं की फसतोच माणूस. अद्वैताची भाषाच नाही आहे. भाषा सगळी द्वैतामध्ये आहे. म्हणून अनन्य शब्दामध्ये दुसरं काही नाही म्हणजे काय असं सांगता येत नाही. फक्त बोलावं लागतं, तेच होऊन जाणे. आणि एकदा तेच होऊन गेलं, तेच होऊन गेलं म्हणजे युक्त झालं. आणि ते टिकलं म्हणजे अभियुक्त झालं. जे मिळालं नाही ते मिळालं याला योग असं म्हणतात. आणि मिळालेलं पक्क टिकून राहिलं याला शोक क्षेम असं म्हणतात. अप्राप्याची प्राप्ती
हा योग आहे. आणि प्राप्त झालेलं कायम टिकून राहणं हा क्षेम आहे. जे नसलेलं ते जोडणं हा योग आहे. आणि असलेलं टिकवणं याला क्षेम असं म्हणतात. आम्ही कायम चमत्काराच्या मागे लागणार आहे. चमत्काराच्या मागे लागला की चमत्कार वेगळा आणि चमत्कारही वेगळा. एकदा चमत्कारी आणि चमत्कार या दोनच्या मागे लागला की चमत्कार होण्यासाठी चमत्कारी जो आहे त्याच्या मागे लागावं लागतं. म्हणजे 3 जण झाले, मागे लागणारा 1, चमत्कार 2 आणि चमत्कारी 3. आणि त्रयी धर्म हा त्रिपुटीमध्येच वावरतो. चमत्कारी हा त्रिपुटीमध्येच राहतो नेहमी. त्रिपुटीच्या अतीत ब्रह्मतत्व आहे, लक्षात ठेवा. अद्वैत हा त्रिपुटीच्या पलीकडे आहे. द्वैतामध्ये 2 आहेत, अद्वैतामध्ये एकच आहे, त्रिपुटीमध्ये 3 आहे. कार्य, कारण आणि कारक असे 3 असतात. म्हणून त्रिपुटीपेक्षा माणसाने अद्वैतामध्ये वावर करावा, त्यासाठी द्वैतातून जावं लागतं. त्याच्यात रमावं नाही लागत. चमत्कारात गैर काही नाही आहे. चमत्कारात हर प्रश्न चुकीचा आहे. चमत्कार जगामध्ये होतात आणि जग नाशवान आहे, तर चमत्कार सत्य कसे असतील? माऊलींनी सांगितलं, आदणी घातली या हरळ तई अमृताची होती तांदूळ जई भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. अरे हिरवळ जरी टाकली ना पाण्यामध्ये तरी त्याच्या तांदूळ तयार होऊन जाते. अमृताची होती तांदूळ, अमृत हिरवळीला म्हणतात. ते गवत मरत नाही ना, म्हणून त्याला अमृत हा एक शब्द आहे. अमृताची होती तांदूळ जय भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. भगवंत सांभाळतो. इथे योगक्षेम सांगितला आहे, चमत्कार सांगितलेला नाहीये, लक्षात ठेवा. भगवंतानी जर ठरवलं तर आदनाला हरळ जरी घातली तरी पण पोटभर जेवण होईल एवढी व्यवस्था भगवंत करून ठेवतात. योगक्षेमम वहाम्यहम. अनन्य शब्दाबद्दल थोडं बोलतो. 2 वृत्ती असतात माणसाच्या, एकाला अहम वृत्ती असं म्हणतात, एकाला इदम वृत्ती असं म्हणतात. अहम वृत्तीमध्ये मीपणाचा बोलबाला असतो आणि इदम वृत्तीमध्ये या सर्व जगताचा बोलबाला असतो, म्हणजे तूपणाचा बोलबाला असतो. इदम म्हणजे जगत, अहम म्हणजे हा देह. आता अहम आणि इदम या दोनही विषय वृत्ती आहेत. मी असा, मी तसा, मी अमुक, मी टमुक, देहाबद्दल बोलणं झालं. मी असं केलं असं म्हणजे इदम, तसं केलं तसं केलं, ते केलं ते केलं, असं केलं, हा इदम वृत्ती झाली. या दोनही वृत्ती विषयाकार आहेत. या जेव्हा आत्माकार होतात त्यावेळेला अनन्यता साधते. अहम वृत्ती आणि इदम वृत्ती दोनही आत्माकार, म्हणून स्वतःची डिंग नाही मारू कधी. स्वतःची डिंग मारणं देहबुद्धी आहे. याला देह सत्यत्व भ्रांती असं म्हणतात. कर्तृत्वाची डिंग मारणं याला भेद सत्यत्व भ्रांती असं म्हणतात. पहिले भेद तयार होतो आणि भेदानंतर कर्तृत्व होतं,
म्हणून भेद भ्रांतीमध्ये कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती समाविष्ट आहे. भ्रांती म्हणजे काय, वॉटर टाईप कंपार्टमेंट्स नाहीये. बारकावे समजून घेतले तर बरोबर लक्षात येईल. जसे सत्व रज आणि तम 3 गुणांबद्दल सांगितलं होतं, तसे या भ्रांती असतात. या आईकडून तिकडे तिकडून इकडे तिकडून तिकडे असं चालू असतं. आपण जर हायवेला प्रवास केला तर कधी आपली गाडी समोर असते, कधी दुसरी गाडी समोर असते, कधी तिसरी गाडी समोर असते तर पुन्हा आपली गाडी समोर, कधी रज समोर, कधी तमवरती, कधी सत्ववरती. विषय वृत्ती, अहम वृत्ती आणि इदम वृत्ती आणि एक आत्मवृत्ती, त्याला सामान्य अहम म्हणूया पंचदशीच्या भाषेमध्ये. या सामान्य अहम मध्ये या दोनही वृत्ती तदाकार झाल्या पाहिजे, त्याला अनन्यता असं म्हणतात. विषय वृत्ती आणि अहम वृत्ती या आत्मस्वरूपापासून दूर नेणारे आहे. म्हणून देवताची उपासना करणारा जो भक्त आहे त्याच्या अंतःकरणामध्ये सुद्धा आत्मवृत्ती प्रकाशत नाही, देवता वृत्ती प्रकाशते आणि मग त्याला फलासक्ती कामना निर्माण होते आणि मग तो फसतो. म्हणजे उपासना करून सुद्धा तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त नाही होऊ शकत, कारण ती द्वैतातून आहे. म्हणून सर्व विषय वृत्तींचा निराश करावा लागतो. श्री गुरूंची याच्यासाठी गरज आहे. लक्षात मी खूप सांगत असतो की श्री गुरूंशिवाय नाही होणार. श्री गुरूंशिवाय ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. केवढाही मोठा असेल तरीही त्याला श्री गुरु लागतात. हे चांगदेव महाराजांच्या उदाहरणातून लक्षात घ्या. मेलेला माणूस उठवण्याची ताकद होती त्याची, तरी श्री गुरूंची गरज पडली. प्रत्यक्ष भगवंतांनी अवतार कार्यामध्ये सुद्धा श्री गुरु स्वीकारलेले आहेत, याच्यावरून तरी लक्षात. बाह्य विषयांचा निराश करणं, घालवणं हे सोपं आहे, पण बुद्धिवृत्तीमध्ये तयार केलेल्या विषयांना घालवणं महा कठीण आहे. विवेकजन्य ज्ञानाचा निराश झाला पाहिजे, निराश केला पाहिजे. आणि विवेकजन्य ज्ञानाने मनातील विषयांचा निराश केला पाहिजे. मनातील विषय आणि विवेकजन्य ज्ञान दोन एकत्र येतात, त्यावेळेला मनातील विषय जळून खाक होतात. अग्नीमध्ये जसा कचरा नाहीसा होतो तसा. सगळ्यात कठीण गोष्ट असते मनात कल्पित विचारांचा नाश, तोपर्यंत अनन्यता येत नाही. मन आणि बुद्धी ही नेहमी बाह्य विषयांकडे धावते. चिंतन त्याच्यातून हाव निर्माण होते, मत्सर निर्माण होतो, द्वेष निर्माण होते, वकवक निर्माण होते, काय 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 काय, याला बहिर्मुखता. ही बहिर्मुखता पहिले खूप गोड वाटते आणि नंतर खूप वेदना देते. म्हणून एकदा समजून घेतलं पाहिजे की विषयाला मर्यादा आहेत. विषयामध्ये अल्पकाळाचं सुख आणि दीर्घकाळाचं दुःख आहे. विषयामध्ये आकर्षण आहे, पण ते टिकाऊ स्वरूपाचं नाही, नाही आणि नाही. फार बुद्धिमान माणूस असतो, त्याची बुद्धी बालवयात तीक्ष्ण असते, तरुण वयात बरी असते आणि म्हातारपणात निघून जाते. आधी छान रूप असतं, नंतर ते विद्रूप वाटतं. प्रत्येक गोष्ट अल्पकाळ टिकणारी आहे, पण आत्मसुख कायम टिकणार आहे. म्हणून अनन्या चिंतयंतो, चिंतन करायचं आहे तर त्यासाठी जुन्या संस्काराच्या घड्या मला मोडून काढल्या पाहिजेत. अंतःकरण शुद्ध आणि दैवी गुणाने संपन्न करून घेतलं पाहिजे. मन स्थिर आणि एकाग्र केलं पाहिजे. अशा वेळी श्री गुरूंच्या श्रीमुखातून येणारा तत्वमसी महावाक्याचा उपदेश हा अनात्मवृत्तीचा नाश करतो आणि अनात्मवृत्तीचा ह्रास व्हायला लागला की आत्मवृत्तीचा उदय होतो. आत्मवृत्ती असतेच, पण ती दिसायला लागते, म्हणून उदय होतो असा शब्द वापरावा लागतो.
हो, मग काही मिळालं असं वाटतं ते नित्य प्राप्त असतं, पण तोपर्यंत मिळालं नसल्यामुळे त्याला प्राप्त म्हणावं लागतं. म्हणून नित्य प्राप्ताची प्राप्ती असं म्हणावं लागतं. प्राप्ती म्हटलं की योग आला, आणि नित्य प्राप्त अखंडपणे टिकलं की तो क्षेम आला. याला म्हणतात योगक्षेमम वहाम्यहम. अनन्यत्व याच्यासाठी अपार महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आता योग आणि क्षेम या शब्दाविषयी खूप संभ्रम आहेत अनेकांच्या मनात. या संभ्रमाचा एकदा काय घेतला पाहिजे, परामर्श घेतला पाहिजे. एक व्यावहारिक योगक्षेम आणि एक पारमार्थिक योगक्षेम असे दोन शब्द आपण त्या ठिकाणी वेगळे करूया. व्यावहारिक योगक्षेम कसा असतो, कसा असतो व्यावहारिक योगक्षेम? पोटापुरते, पोट भरण्याकरता मिळणं अन्न, वस्त्र आणि निवारा, याला योग असं म्हणूया. आणि हे टिकून राहिलं तर याला क्षेम असं. आता जो भक्त भगवंताशी अनन्य झाला असतो त्याला स्वतःच्या देहाची चिंताच राहिलेली नाही. म्हणून भक्त प्रल्हादाचा देह कडेलोट झाल्यानंतर सुद्धा शिल्लक राहायला जबाबदारी कोणाची होती? प्रल्हादानी घेतली नाही. तो म्हणला मी तुझं अनन्यतेने चिंतन करतो, तुला देह ठेवायचा असेल तर ठेव, मोडमाड करून टाकायचं असेल, खतम करायचं असेल तर करून टाक, तू ठरव काय करायचं. जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्य यांना कापालिक भेटल्यानंतर त्यांनी स्वतःच्या देहाची चिंता केली नाही. भगवंताला कार्य करून घ्यायचं असेल तर देह कोणी नाश करू शकत नाही, कार्य करून घ्यायचं नसेल तर नाश होईल, मला त्याच्याशी काय देणार. त्यांच्या अंतःकरणात देहाचं चिंतनच नसतं, विचारच नसतो. म्हणून अनन्यास चिंतयंतो माम, म्हणून ते अनन्य असतात. म्हणून त्यावेळी त्यांच्या देहाचं भरण पोषणही भगवंत करतो. मी तेवढा अनन्य नसतो, मला फक्त भरण पोषण भगवंतांनी करावं आणि मी आराम करावा असं वाटतं. त्याच्याकडे भगवंत लक्ष देत नाही, सगळं मी करायचं. काका सांगतात गडावर नाही आला रे अभ्यास वर्ग, ते काय काका नाही जमत ना, प्रयत्न करून सुद्धा वेळ मिळत नाही. मग आता मुलीसाठी स्थळ बघायचे होते, काढली 1 महिन्याची सरेंडर आणि निघालो सगळ्या गावांना. अरे वेळ मिळाला तर, आला तर, योग आला तर मुलगा येईल बघून जाईल असं का म्हणत नाही तिथे? सज्जनगडावरच्या वर्गासाठी असं म्हणता येतं, इथे असं का म्हणता येत नाही? आम्ही अनन्य नाही आहे. प्रपंचामध्ये आम्ही कर्तृत्व दाखवल्याशिवाय प्रपंच चांगला होणार नाही, किंबहुना तो माझ्या कर्तृत्वावरच आहे असं वाटत. म्हणून मग त्याचे सुख दुःखही मलाच भोगावे लागतात. जो अनन्य असतो त्याला सुख दुःख भोगावे लागत नाही. तुकोबांच्या घरी 18 दारिद्र्य असलं तरी तुकाराम दुःखी कधीच नव्हते. दुःख न होय ओखदा एवढे, औषधा एवढं सुद्धा दुःख तुकोबांच्या घरी नव्हतं. आता तुकोबांना दारिद्र्य म्हणाल की श्रीमंत म्हणालो? दुःख न होय ओखदा एवढे म्हणून दाखवा छातीवर हात ठेवून. जगी सर्व सुखी असा कोण आहे? मी आहे, छातीवर हात ठेवून म्हणून दाखवा. नाही म्हणत, तुकोबा म्हणतात, समर्थ म्हणतात, तुकोबा म्हणतात, शांती ब्रह्म नाथ महाराज. आनंदाचे डोही, आनंद तरंग तुकारामांनी काय केलं आहे? वल्गना केली आहे. तुकारामांचं ब्रीद आहे, संतांचं ब्रीद वाक्य आहे. चिदानंद रूपात शिवहम शिवहम आचार्यांचं ब्रीद वाक्य आहे. जीव ब्रह्मैव नापरः हा ब्रीद वाक्याचा महत्वाचा भाग आहे. म्हणून आत्मक्रीड आणि आत्मरती हे डॉक्टर काकांचे आवडीचे शब्द आहेत. जे डॉक्टर काकांचे आवडीचे शब्द आहेत ते माझ्या आवडीचे होतात का हो? तुमच्या गावात माहिती नाही,
पण आमच्या लहान गावात असतं, एक हरेक मालवाली गाडी येते, त्याचं नावच हरेक माल, तिथे सगळं मिळतं. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी तिथे मिळतात. आणि हरेक मालची गाडी आली म्हटलं की झालं, 4-6 घराचे लोक त्या गाडीच्या भोवती येतात. काय घ्यायचं आहे हे ठरलेलंच नसतं, कारण वस्तू पाहिल्याशिवाय घेण्याची इच्छा निर्माणच होत नाही. कारण गाडी आली म्हणून जायचं, बस झालं का. आणि मग आता दिसलेल्या वस्तू मग घ्यायच्या. हा अनन्य असल्यामुळे हा कशासाठी जात नाही, याची वृत्तीच बाहेर जात नाही. ती बहिर्गामी नसते, ती बहिर्मुख नसतेच मुळे, ती कायम अंतर्मुख असते. अशांचा योगक्षेम भगवंत चालवतो. भगवंताला चालवणं भाग आहे, कारण कार्य भगवंताला करायचं. जग कोणी निर्माण करून ठेवलं? जग भगवंतानी निर्माण करून ठेवलं. अगाजे झालेचे नाही संतांसाठी, तुमच्या आमच्यासाठी जग भगवंतानी निर्माण केलं. याच्यातून मोक्ष मिळव, मात्र त्या जगाचा सांभाळही त्याला करावा लागतो. त्या सांभाळण्यासाठी असे अनन्य भक्त, ज्यांना संत म्हणतात, त्यांची गरज असते. ये जना पर्युपासते, परंतु उपासना करणाऱ्या सगळ्यांना ही अनन्यता साधत नाही. ते उपासना करण्यातच दिवस घालवतात. उपासना वाईट नाही, लक्षात ठेवा. पारायण करणं वाईट नाही, लक्षात ठेवा. पारायण करणं अत्यंत उपयुक्त आहे. याचं कारण आम्ही ग्रंथाच्या सान्निध्यात राहतो, ग्रंथांच्या शब्दांच्या सान्निध्यात राहतो. शब्दांच्या सहचर्यामध्ये राहिल्यामुळे त्या शब्दांचे अर्थ आम्हाला उघडून लागतात. आणि पारायणाच्या काळात अन्य उपद्व्याप बंद झालेले असतात. पारायणानंतर पुन्हा त्या शब्दांचा जो अभ्यास करतो, त्याचं कल्याण होतो. म्हणून पारायण करणाऱ्याची टिंगल करू नये. आम्ही तर अभ्यास करतो असं नका करू. पूर्वसुरींनी बसवून ठेवलेली ती एक पद्धत आहे, स्तुत्य आहे, उपयुक्त आहे, अत्यंत आवश्यक आहे, आणि त्यांनी सार्थक होत असत. पण पारायण हा क्रमविकासाचा एक टप्पा आहे, लक्षात ठेवा. उपासना हा क्रमविकासाचा एक टप्पा आहे, लक्षात ठेवा. या टप्प्यावरून अनन्यतेकडे झेप घेतली पाहिजे, हे लक्षात नाही राहत. म्हणून द्वैतात राहतो, म्हणून फलासक्त राहतो, म्हणून कर्तव्य तत्पर राहतो, म्हणून कौशल्याच्या आणि मीपणाच्या कोमाडेंग्या मारतो. जर हे लक्षात राहिलं तर तो आत्मक्रीड राहील, तो आत्मरती राहील. त्याचा योगक्षेम भगवंत सांभाळतो. पण पूर्ण अनन्यता पाहिजे. पूर्ण अनन्यता पाहिजे. एक उदाहरण देतो. आपल्या अभ्यास ग्रुपवर बरीच डॉक्टर मंडळी आहेत. त्यांना हे ठाऊक आहे, गर्भिणी अशक्त असते आणि अत्यंत अशक्ततेमध्ये तिचा जर मृत्यू झाला तरी तिचा गर्भ सशक्तच असतो, गर्भ अशक्त नाही राहत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा पोषक तत्व ती जी माता आहे ती आपल्या गर्भाला म्हणजे बाळाला पुरवते आणि राहिलेलं स्वतःसाठी ठेवते. शरीराची रचना तशी आहे, मातृत्वाचं वैशिष्ट्यच ते आहे. म्हणून अशक्तपणामुळे मातेचं बाळांपणामध्ये निधन झालं तरीही पोटातलं मूल सशक्त आणि सुदृढ असत. मातृत्वाचं मोठं देणं आहे. मातृत्व हेच फार मोठं देणं आहे. आचार्य म्हणतात, कुपुत्र जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. आई वाईट असू शकत नाही. याच कारण ते मूल, गर्भातलं मूल
संपूर्णतः आईवरच विसंबून आहे. आई त्याचं पूर्ण रक्षण करते, संपूर्ण रक्षण करते, संगोपन करते, पालन पोषण करते, त्याला जपते. हो, स्वतः मृत्यू स्वीकारेल पण बाळाला जपते. म्हणून क्वचिदपि कुमाता न भवती. म्हणून एकदा त्याच्याशी अनन्य झालं की त्या भक्ताचं सर्वांगाने संगोपन करण्याची जबाबदारी भगवंतावर आपोआपच येऊन पडते. खिडकीमध्ये मुलगा असतो, लहानस बाळ असतं, नुकतंच उभं झालेलं असतं आणि घरातले आई वडील किंवा मोठे माणसं त्याला ये म्हणतात, तर तो खिडकीतून झेप घेऊन टाकतो. आपण पडू की नाही पडू असला कोणताच विचार करत नाही. ये म्हटलं की चालला जातो, त्यांच्या अंगावर झेप घेऊन घेतो. आता त्याला न पडू देण्याची जबाबदारी त्या मोठ्या व्यक्तीची असते, ज्याने त्याला ये म्हटलं असतं, याने तर स्वतःला झोकून दिला. आता त्या मोठ्या व्यक्तीला क्रमपात याला पडू न देणं. तो मोठा व्यक्ती याला झेलताना एखाद्या वेळेला पडेल, पण याला नाही पडू दे, नाहीच पडू दे. अनन्या चिंतयन्तो माम योगक्षेमम वहाम्यहम. तो अनन्य झाला की त्याचा योगक्षेम सांभाळणं भगवंताचं कर्तव्यच आहे, नव्हे भगवंताला भाग आहे. आणि भगवंत योगक्षेम सांभाळतो याचा तो विचार सुद्धा करत नाही, कारण तो भगवत रूप झालाय. हो, तो देहाचा विचार कशाला करेल? त्याच्या देहाला भगवंताच्या कार्यासाठी सांभाळून घ्यायचं आहे याची काळजी आता भगवंताला लागली आहे. म्हणून योगक्षेम महाम्यम, त्याच्यासाठी अनन्य भगवंत झाला की भगवंताला सगळंच करणार. आम्ही अनन्य होत नाही, त्यांनी धावून यावं असं वाटतं. अनन्य झाल्यानंतर तो धावून आला पाहिजे असं वाटतच नाही, तरी तो धावून येतो. आणि अनन्य न होता तो धावून आला पाहिजे असं वाटलं तरी तो येत नाही. त्याला काय करायचं? मग जे अनन्य आहे त्यांच्यासाठी परमेश्वर धावून येतो. आणि अर्थार्थी आणि जिज्ञासू, हा अनन्य ज्ञानी आहे बरं का. अर्थार्थी आणि जिज्ञासू या तिघांसाठी भगवंत धावून येत नाही का? येतो. यांच्यासाठी सुद्धा भगवंत धावून येतो. द्रौपदीसाठी आलाच होता की नाही? आर्त किंकाळी होती. त्या हत्तीसाठी धावून आला की नाही? आर्त किंकाळी होती. म्हणून आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थीसाठी भगवंत धावून येतो, पण तेवढ्या प्रसंगानंतर तो पुन्हा स्वतःच्या कर्तृत्वामध्ये धावून जातो. आणि ज्ञानी भक्त असं करत नाही, त्यामुळे तो अखंड युक्त असतो. त्याला क्षेम असं म्हणतात. युक्त असणे याला योग असं म्हणतात, आणि अखंडत्वाने युक्त असणे याला क्षेम असं म्हणतात. म्हणून योगक्षेमम वहाम्यहम. अन्याश्रयाणाम त्यागा अनन्यता. दुसऱ्या कुठल्याही आश्रयाला स्वीकारत नाही. लहान मूल खिडकीतनं झेप घेत तसं गर्भ आईवर गर्भिणीवर अवलंबून असतो, तसा अन्याश्रयाणाम त्यागा, दुसरा कुठलाच आश्रय त्याला नको, त्याला अनन्यता असं म्हणतात. अशी अनन्यता माझ्यामध्ये असण्याची गरज आहे. एकच श्लोक झाला आज, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते. म्हणून अनन्यदर्शी असणं अत्यंत महत्वाचं आहे. मी मिळवीन, मी करीन, मला करता येतं, माझ्यासारखा मीच करत बस, मग तू तुझं गाड उडत बस, तुझं जात तू दळत बस. म्हणून आत्मसंतुष्ट, आप्तकाम, अप्राप्य वस्तूची इच्छा, त्याचा योगक्षेम भगवंत चालवतो. आणि हा स्वतःचा देह प्रारब्धावर सोपवून देतो. प्रारब्धाय समर्पितम स्वबपू, तो सगळं प्रारब्धावर सोपवून देतो. मग त्याला जे मिळेल त्याच्यात तो खुश असतो. तो मागणं काही नसतं. असं असावं असंही त्याला वाटत नाही, असं नसावं असंही त्याला वाटत नाही. गतागतम काम कामा, तो कामही नाही आणि काहीच नाही. त्याच्यामुळे त्याला जाणंही नाही आणि त्याला येणंही नाही. मी कालच सांगितलं होतं, व्हॉट्सअपवर लिहून ठेवलं होतं,
की हा अत्यंत मोलाचा श्लोक आहे. साधकाच्या जीवनासाठी अत्यंत गरजेचा श्लोक आहे, अत्यंत आवश्यक असा श्लोक आहे. अर्थावाचुनी पोथी काय, पारायण करायचं आणि अर्थ समजून घ्यायचा नाही. अर्थ समजला आणि तो जगून वापरायचा नाही तर मग त्याचा काय उपयोग. म्हणून अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते. जन काय करतात, परी उपासते, ती उपासना कशी असते आणि त्यामुळे ते कुठे व्यत्यय येतो हे उद्याच्या श्लोकामध्ये आपण बघणार. उपासकाला जागृत करण्याचा श्लोक आहे बघा. म्हणून ये जनाः पर्युपासते इथून तर पुढच्या श्लोकापर्यंत येप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता तेपि मामे कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम. इथे अविधिपूर्वकम अशी फोड आहे त्याची. हे कसं हे आपण उद्या बघू. आज अनन्यता बघितलेली आहे. ही अनन्यता मला समजून घेतली पाहिजे, सर्वांनी मला कळवून घेतली पाहिजे. नाही तर मी तर देवावर अवलंबून आहे. दुखणं आलं म्हणजे देवा देवा, सुख आलं म्हणजे खावा मेवा, असं नाही चालत. सुख आणि दुःख याचं भान नाही राहतो जो अनन्य असतो त्याला, कारण तो देहभान हरवला. चैतन्य महाप्रभूंना निळ्या रंगाचा समुद्र दिसल्यामुळे कृष्ण आहे असं समजून ते समुद्रातच गेले आणि अंतर्धान पावले. ते डुबले, पाणी गेलं नाकातोंडात. असले काही प्रयोग नाही, ते हरवून बसले होते, फक्त कृष्णामध्ये हरवून बसले. या हरवण्यात मजा आहे आणि याला आत्मक्रीड म्हणतात, याला आत्मरती म्हणतात. आपलं नाव आत्मक्रीड, आत्मरती करवून घ्यावं लागतं आणि ते अनन्यतेने होत, अनन्य चिंतनाने होत. ही अनन्यता मला माझ्यामध्ये निर्माण करवून घ्यावी लागते, वाढवून घ्यावी लागते, जपून घ्यावी लागते. आणि एकदा मी तशी निर्माण केली आणि तशी जपण्याचा सारखा सारखा प्रयत्न केला की एक दिवस ते जुळूनच जात आणि मग ते टिकूनच जात, मग मोडत नाही. आणि त्याला म्हणतात योगक्षेमम वहाम्यहम. आता तो भगवंत सांभाळतो. त्यानंतर अनन्यता टिकवावी नाही लागत आणि त्यानंतर झालेला जो योग आहे त्याच्या क्षेमाची चिंता राहत नाही, ते सातत्य टिकून राहत. असं आपल्यामध्ये राहो आणि सद्गुरूंच्या कृपेने प्रत्येकाला पूर्ण कृपेने अनन्यतेच्या माध्यमातून ब्रह्मरूपता लाभो एवढी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. राम कृष्ण.